सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पुरणपोळीचा स्पेशल करणार आहोत बेत. त्यासाठी आपण छान अशी डाळ घेतलेली आहे शिजून. आता आपण डाळीला घेऊयात वाटून. डाळ आपली वाटल्यानंतर आपण छान त्याच्यामध्ये टाकूयात साखर आणि पुरण छान घेऊयात परतून. पुरणाला आपण छान परतून घेणार आहोत. मंद आचेवर पुरण होऊ द्यायचं, म्हणजे छान पुरण शिजतं आपलं मंद आचेवर होऊ दिल्यावर. एका साईडला आपण कांदा ठेवलेला आहे आमटीसाठी भाजायला. आता आपण टाकूयात विलायचीची पूड. छान घेऊयात मिक्स करून. विलायचीची पूड आपली मिक्स करून झालेली आहे. मंद आचेवर आपलं गदगद पुरण होत आहे तयार. आता आपण टाकूयात तूप. तूप थोडेसे आपण जास्त टाकायचे, म्हणजे पुरणाची पोळी पण छान लागते आणि पुरण पण छान शिजतं. तूप जर आपण जास्त वापरलं तर. कधीही पुरण शिजताना तूप जास्तच टाकायचे. छान असं आपलं पुरण शिजलेलं आहे. कढईला पुरण लागलं नाही की समजायचं आपलं पुरण झालं. आता आपण एका ताटामध्ये पुरण घेऊयात काढून. ताटाला आपण लावलेलं आहे तूप. आता ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत पुरण आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण करूयात आमटी. खोबरं, कांदा, कोथिंबिरी, लसणाची पेस्ट आपण छानशी करून घेतलेली आहे. आता आपण देऊयात आमटीला फोडणी. पातेला आपण गॅसवर ठेवलेला आहे. तेल त्यामध्ये टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकूयात मोहरी. मोहरी आपली छान अशी तडतडल्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. लसूण कोथिंबिरीची पेस्ट आपली छानशी परतलेली आहे. आता टाकूयात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट. तेलामध्ये घेऊयात परतून. 1 चमचा टाकूयात काळा मसाला, 1 चमचा लाल चटणी आणि अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार टाकून सर्व मिश्रण घेऊयात मिक्स करून. आता टाकूयात आमटीचे आपण आळण घेऊयात. आता टाकून छान असे आपण आमटीचे आळण टाकल्यानंतर आमटीला येऊ देऊत मंद आचेवर उकळी. मंद आचेवर आमटी झाल्यानंतर आमटी छान आळून येते आणि आमटीला चव पण एकदम बेस्ट लागते. कधीही मंद आचेवरच आमटी 5 मिनिट होऊ द्यायची, म्हणजे आमटीला एकदम छान चव येते. आता आपण करूयात कढी. त्यासाठी आपण पातेलं ठेवून घेतलेले गॅसवर. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. बेसन पीठ, दही, हळद आपण छानशी मिक्स करून घेतलेली आहे. आता टाकूयात मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घेऊयात टाकून. हिरवी मिरचीची पेस्ट आपली छानशी झालेली आहे. जिरे घेऊयात टाकून. लसण कोथिंबिरीची पेस्ट घेऊयात टाकून आणि कोथिंबीर टाकूयात. परतून घेऊयात तेलामध्ये छान. बेसन पीठ, दही मिक्स केलेलं आता आपण टाकून घेऊयात. आमटीला कढीला आपण छान मंद आचेवर येऊ देऊत उकळी. मंद आचेवरच कढी पण होऊ द्यायची आमटीसारखी, म्हणजे कढी पण छान लागते. कमी गॅसवर कधीही कोणतीही भाजी असू मंद आचेवर होऊ दिली ना एकदम छान चव येते त्याला. आता आपण करूयात भजे, कुरड्या, पापड, पापड्या. कढईमध्ये आपण ठेवलेलं आहे तेल. भज्याचं पण पीठ लावलेलं आहे. आता आपण अगोदर कुरडई तळून घ्यायची. कधीही तळण करताना अगोदर कुरडई तळायची, म्हणजे कुरडई एकदम छान फुलून निघते. अशी छान आपली कुरडई अशी छानशी फुललेली आहे. आता आपण कुरडया अशाच पद्धतीने घेऊयात काढून. पापड, पापड्या पण काढणार आहोत. अशी छान आपली कुरडई झालेली आहे काढून. आता आपण करूयात भजे. असं तळण झालेले आता आपण करणार आहोत भजे. आता एक एक करून आपण सोडून घेऊयात आपले भजे. भजे छान खरपूस रंगावर घेऊयात तळून. छान असे आपले खरपूस रंगावर भजे होत आहेत तयार. असे खरपूस रंगावर आपले भजे झालेले आहेत तर आता आपण भजे घेऊयात एका ताटामध्ये काढून. असं छान आपला स्वयंपाक पूर्ण झालेला आहे तयार. आता आपल्या फक्त राहिलेल्या आहेत पोळ्या. आमटी, कढी, भजे, पापड, पापड्या, कुरड्या आपल्या झालेल्या आहेत तयार. आता आपण करूयात पोळ्या. पुरणाचे आपण करून घेतलेले आहेत ताटामध्ये गोळे. छान असे गोळे करून घेतलेले आहे, म्हणजे पुरणाच्या अगोदर गोळे करून घेतलेत, पण हात भरत नाही. एकदम छान पुरणाची पोळी होते. म्हणून कधी पुरणपोळी करताना अगोदर गोळे करून ठेवायचे आणि मग पुरणपोळी करायची. आता आपण कणकेचा एक छोटा गोळा घेऊया. मिक्स करून छान असं मधात हे करून घेऊयात. भरून घेऊयात पुरण.
पोळीमध्ये छान आपलं पुरण भरलेलं आहे. आता गोल आकारामध्ये आपण पोळीला लाटून घेऊयात आणि छान पोळी भाजून घेऊयात. गोल आकारामध्ये आपण पोळीला घेणार आहोत लाटून. अशी छान आपली पोळी झालेली आहे लाटून. पीठ सारून घेतलेलं आहे आपण पोळीवरचं, जे आसन पीठ ते सारून घेतलेलं आहे. आता पलटून घेऊयात पोळीला. खरपूस रंगावर आपली पोळी भाजलेली आहे. पुरणाच्या पोळीला पण तूपच लावायचं, म्हणजे पुरणाच्या पोळीची चव पण चांगली लागते. पुरण करताना पण पुरणामध्ये तूपच टाकायचं, पोळीला पण वरतून तूपच लावायचं, म्हणजे पुरणाची पोळीची चव एकदम छान लागते. अशी छान आपली पोळी झालेली आहे तयार. अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या घेणार आहोत करून. टंब फुगलेली पोळी पण आपली छान अशी तयार आहे. आता आपण काढूयात छान अशी नैवेद्याची थाळी. अशी नैवेद्याची थाळी पण आपली झालेली आहे तयार. असा आपला गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.